नोव्हेंबर महिन्यातील थंडीत रात्री शारदाजी आणि राजवीरजी आरामात झोपले होते. अचानक फोन वाजला तेव्हा शारदाजींच्या मनात एक वेदना जाणवली. मी वेळ बघितली तर रात्रीचे 1 वाजले होते. मनात एक अज्ञात भीती निर्माण झाली होती. तरीही हिंमत एकवटून शारदाजींनी मोबाईल उचलला आणि समोरून त्यांनी जे ऐकलं जणू कोणीतरी काच वितळवून त्यांच्या कानात टाकलं होतं. आणि तिच्या मनाला जो धक्का बसला होता त्याबद्दल तर शब्दातही सांगू शकत नाही. पूर्ण अंग जसं सुन्न झाल्यासारखं वाटत होतं. व्याकुळतीला नजरेत दरवाजाकडे बघत ती काही वेळ शांतपणे ऐकत राहिली आणि मग आश्चर्याने म्हणाली, "नाही इथे." हे बोलता बोलता ती गप्प झाली आणि मग तिच्या हातातून मोबाईल निसटला. शारदाजी धाडकन जमिनीवर पडल्या. "अगं शारदा उठ, काय झालं? अगं शारदा उठ, काय झालं? कोणाचा कॉल होता? बोल शारदा, माझा जीव जातोय." राजवीरजी आश्चर्याच्या स्वरात म्हणाले. मग शारदाजी म्हणाल्या, "सचिनचा कॉल होता." जावयाचे नाव ऐकताच राजवीरजींच्या चेहऱ्यावर कटुतेचे भाव उमटले आणि मोठ्या आवाजात म्हणाले, काय बोलला तो निर्लज्ज माणूस?" आपली मुलगी अंजू बोलता बोलता शारदाजी रडायलाच लागल्या. "अंजूला काय झालं?" राजवीरजींनी काळजीच्या स्वरात विचारलं. तेव्हा शारदाजी म्हणाल्या, "मला माहीत नाही. ती संध्याकाळपासून बेपत्ता आहे. तिच्यासोबत तिची छोटी मुलगीही आहे. तेव्हापासून सासरची लोक तिचा शोध घेत आहेत. अंजू इथे आली आहे का हे विचारण्यासाठी त्यांनी फोन केला होता." "काय, अंजू गायब आहे? पण ती इथे आली नाही तर कुठे गेली असेल?" हे सांगताना राजवीरजींची गळा भरून आला. ते खूप घाबरले. तर शारदाजी म्हणाली, "मला माहीत नाही ती कुठे असेल, कोणत्या स्थितीत असेल. किती वेळा सांगितलं की आपली मुलगी खूप अस्वस्थ आहे. ते लोक तिला प्रत्येक क्षणी त्रास देतात. आता आपण तिला तिथे राहू देऊ नये. इकडे घेऊन या. पण तुम्ही माझं ऐकलंच नाही." त्या लोकांच्या अत्याचाराने ती खूप दुःखी होती. ती असंच रडत नव्हती फोनवर. शारदाजी रडत रडत बोलत होत्या आणि तेवढ्यात अचानक तिच्या मनात विचार आला आणि ती घाबरून ओरडू लागली. त्याच्या घराजवळच एक विहीर आहे. त्या विहिरीत बुडून तर राजवीरजींनी जोरात म्हणाले, "बस कर शारदा, काहीही बोलू नको. असाही असू शकतं तिथून कंटाळून तिच्या मैत्रिणीच्या घरी गेली असेल. तिला तिच्या मैत्रिणीला भेटायचं असेल, पण सासरची लोक नकार देत असतील असा विचार करून ती त्यांना न सांगता बाहेर गेली असावी. कोणास ठाऊक उद्या परत येईल." असे बोलून राजवीरजी पत्नी शारदाबाईंना तर सांत्वन देत होतेच, पण त्यांच्या मनात त्यांच्या मुलीची काळजी होती. तेव्हा शारदाजी आपल्या नवऱ्याकडे रागावलेल्या नजरेने पाहतच म्हणाल्या, "ठीक आहे, उद्या परत येशील का? माझी मुलगी कुठे परत येईल? त्या सासरच्या घरात जिथे त्या लोकांनी तिचं जीणं मुश्किल केलं होतं, जे तिला मारायचा विचार देखील करत होते. किती तिच्या आईवडिलांकडे येईल, जे तिचे दुःख आणि मरताना प्रत्येक क्षणी पाहत होते पण तोंडात दही घेऊन बसले होते. त्रास, गुदमरल्यासारखे आणि अस्वस्थतेमुळे तिचे जगणं कठीण झालं असताना दुसरा कोणता मार्ग उरला होता तिच्याकडे? तिथे राहून जीवच गमवायचा आहे तर मग रोज रोज का मरायचं? एका झटक्यात जीव गेलेला बरा, या विचाराने आपल्या मुलीने हे पाऊल उचललं असावं. बोलता बोलता शारदाताईंची छाती भरून आली. पण मनाचं दुखणं काही कमी झालं नाही. शारदाजी आणि राजवीरजी यांच्या खोलीतून येणाऱ्या आवाजांनी त्यांची धाकटी मुलगी रियालाही जाग आली. एवढ्या रात्री असं काय झालं हे ऐकण्यासाठी रिया त्यांच्या खोलीत आली. पण आईवडिलांची अवस्था पाहून ती थक्क झाली. "काय झालं आई? काय प्रॉब्लेम आहे?" शारदाजींच्या हाताला हात देऊन रियानं विचारलं. तेव्हा शारदाजी म्हणाल्या, "रिया बेटा, आज तू अंजूशी बोलली होती का?" "नाही आई, माझं काहीच बोलणं झालं नाही." "पण काय झालं? रिया बेटा, आपली अंजू अजून भेटली नाही." "आपली अंजू गुडियाला घेऊन तिच्या सासरच्या घरून कुठे निघून गेली, अजूनपर्यंत आली नाही." "काय? ताई कुठे निघून गेली?" रिया आश्चर्यचकित होऊनच म्हणाली, "माहीत नाही बेटा, तिच्या मैत्रिणींना फोन करून बघ. माझ्या मुलीची काय अवस्था असेल कुणास ठाऊक.
बोलता बोलता शारदाजींना दम लागला. डोळ्यातले अश्रू पुसत रिया लगेच उठली आणि आईला इन्व्हेलर दिलं. आधार देऊन त्यांना बेडवर झोपवलं. आई, काळजी घे तुझी. सगळं काही ठीक होईल. काही नाही होणार ताईला. सकाळ होताच मी ताईच्या सगळ्या मैत्रिणींना फोन करून विचारते. घरातील सर्व सदस्यांचा जीव धोक्यात होता. पण एवढ्या रात्री अंजूला शोधणं सोपं काम नव्हतं. सकाळ झाल्यावरच जाता येईल इकडे शारदाजींना एक एक क्षणही घालवणं अवघड होत होतं. डोळ्यातून अश्रू सारखेच वाहत होते आणि हृदयाची तर राख होत होती. हळूहळू त्यांना दोन्ही मुलींच्या बालपणीच्या आठवणी डोळ्यासमोर आल्या. अंजूचा जन्म झाला तेव्हा मुलगी झाली या विचाराने तिच्या आजीने तिला हातात घेणं तर दूरच, तिला पाहिलं देखील नव्हतं. अंजूच्या वडिलांनी बळजबरीनं अंजूला तिच्या आजीकडे दिलं तेव्हा गोंडस आणि दुधासारखी पांढरी शुभ्र बाहुलीसारखी मुलगी पाहून आजीचा चेहरा अगदी आनंदाने मोठा झाला. लगेच लाडाने न्याहाळत राहिली अंजूला. त्यानंतर अडीच वर्षांनी रियाचा जन्म झाला. दोन्ही मुली आईवडिलांच्या खूप लाडक्या होत्या. क्षणभरही दिसल्या नाही तर शारदाजींचं चित्त थाऱ्यावर नसायचं. दोन्ही मुली घराच्या अंगणात खेळत असल्या तरी 2-2 मिनिटांनी त्या त्यांना पाहण्यासाठी स्वयंपाकघरातून बाहेर येत होत्या. हळूहळू दोन्ही मुली मोठ्या होऊ लागल्या. दोघीही अभ्यासात हुशार होत्या. पण अंजूला घरच्या कामात रस नव्हता. 17 वर्षाच्या अंजूने कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं तेव्हा शारदाजींना नेहमीच हाच विचार करायच्या की काहीही झालं तरी अंजूला चांगली गृहिणी बनण्यासाठी आत्तापासूनच प्रशिक्षण दिलं पाहिजे. आणि दुसरीकडे हळव्या स्वभावाची अंजू स्वप्नात मग्न असायची. जेव्हा ही आई तिला स्वयंपाकघरात घेऊन गेली तेव्हा तिचं चंचल मन काहीतरी वेगळंच स्वप्न पाहत असायचं. ती नेहमी म्हणायची, आई, फक्त घरचीच कामे का करावी? मी बाबांसारखी बॅग घेऊन ऑफिसला जाऊ शकते. पण शारदाजी कुठे ऐकणार होत्या. शेवटी ती घरातील सर्व कामात हुशार झाली. शारदाजींना आठवू लागले की अंजू कॉलेजला जायला लागली होती तेव्हा तिला तिच्या सुरक्षेची किती काळजी वाटत होती. एके दिवशी अंजूला कॉलेजमधून यायला थोडा उशीर झाला तेव्हा शारदाजी अस्वस्थ झाल्या. राजवीरजींनी तिला समजावत होते की तिला काही कामामुळे उशीर झाला असावा. पण आईचं मन कुठे ऐकणार होतं. कधी ती गच्चीवर तर कधी दारात उभी असायची. दूर गल्लीपर्यंत तिची नजर जाऊ लागली. डोक्यात विचार चालू झाले. जमाना वाईट आहे हो. माणसातली माणुसकी आता कुठे उरली आहे. आजकाल नातेवाईकांवर सुद्धा विश्वास ठेवता येत नाही. मग अनोळखी माणसांवर विश्वास का ठेवायचा? बस, मुलगी सुखरूप घरी परत येऊ दे. तिने देवाची प्रार्थना सुरू केली. काही वेळाने अंजू दोरून येताना दिसली तेव्हा शारदाजींनी सुटकेचा निश्वास सोडला. यावेळी मी 201 रुपयाचा प्रसाद वाटणार आहे असं म्हणत देवाचे आभार मानले. आज कॉलेजमधून यायला उशीर कसा झाला तुला माहीत आहे. मला तुझ्याबद्दल किती काळजी वाटत होती. तू रोज दुपारी 3 वाजता घरी परत येते. आज पूर्ण 2 तास उशीर झाला. अगं आई, एवढी काळजी करण्यासारखं काय आहे? खरं तर मी कॉलेजच्या NSS युनिटचा एक भाग आहे ज्यामध्ये राष्ट्रसेवा आणि समाजसेवेचे गुण शिकवले जातात. म्हणूनच कधीकधी सरावासाठी थांबावं लागतं. अगं, काही गरज नाही तुला अशी समाजसेवा करायची. आजकाल कोणाचा काय भरोसा. तू बस वेळेवर घरी येत जा. शारदाजींनी चिडून म्हटल्यावर अंजू एकदम हसली आणि म्हणाली, अगं आई, एवढी का घाबरतेस? मी लहान मुलगी आहे का? आजकालच्या मुली चंद्रावर पोहोचून गेल्या आहेत. त्यांच्या घरच्यांना तर काळजी नाही वाटत. तेव्हा शारदाजी म्हणाल्या, अगं बेटी, तुला नाही माहीत जमाना किती वाईट आहे. आजकाल किती मुली ॲसिड अटॅक हल्ला होतोय. आणि रोज वर्तमानपत्रात आणि TV वर येणाऱ्या बातम्या बघून कोणत्या मुलीच्या आईला भीती वाटणार नाही. पोलीस आणि प्रशासनाचा कायदा फक्त बोलण्यापुरता आहे. आज कोणाच्याही मनात पोलीस आणि कायद्याची भीती उरलेली नाही, हेच खरं. शारदाजी गंभीर स्वरात बोलत होत्या आणि तेवढ्यात अंजू हसतच म्हणाली, आई, विनाकारण इतका विचार करून घाबरत नको जाऊस. आमच्या कॉलेजमध्ये अशाही मुली आहेत ज्या दुसऱ्या शहरातून आणि खेडेगावातून येतात. बाकी दुसऱ्याचं मला माहीत नाही. मला माझ्या मुलांची काळजी वाटते.
आणि यापुढे तू घरी उशिरा आली तर मला सहन करणार नाही. सोडून दे ही समाजसेवा. कोणतं मेडल मिळवणार आहे यात? तर अंजू म्हणाली, अगं आई, तुला माहीत नाही, माझं तर स्वप्न आहे UPSC पास करून देशाची सेवा करण्याचं. एक दिवस तुला तुझ्या मुलीचा अभिमान वाटेल, हे मी अगदी गॅरंटी देऊन सांगते. आज अंजूचे ते सर्व शब्द आठवत होते आणि ते सर्व शब्द आठवण करून शारदाजींचं हृदय हे थरथर कापत होतं. किती मोठी स्वप्न होती माझ्या मुलीच्या डोळ्यात. ते सगळे स्वप्न मातीत मिसळून गेलं, फक्त आमच्या एका चुकीमुळं. म्हणजे कॉलेज पूर्ण झाल्यावर शारदाजी आणि रणवीरजींनी तिच्यासाठी नातं शोधणं सुरू केलं होतं. अंजूने तिच्या आईवडिलांना मनवायचा खूप प्रयत्न केला होता की तिला आता लग्न करायचं नाही. सिव्हिल सर्व्हिस परीक्षेची ती तयारी करत होती. काहीतरी बनायचं आहे, पण ते ऐकलं नाही. मुली, आम्हाला फक्त एवढं हवं आहे की तुझे हात लवकरात लवकर पिवळे करून आम्ही तुझी सुरक्षाबद्दल निश्चिंत होऊ शकतो. त्यामुळे लग्न करून संसार कर आणि कुटुंबांचा सांभाळ कर. त्यानंतर तुझी धाकटी बहीण रियाचा देखील विचार करायचा आहे, असं म्हणत राजवीरजींनी तिच्या नशिबाचा निर्णय घेऊन टाकला. मुलीसाठी नातं शोधायला तर त्यांनी सुरू केलं होतंच, पण त्यासोबत हुंडालोभी लोकांकडून मुलीवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना ऐकून ते खूप घाबरले होते. त्यामुळे आपली फसवणूक होणार नाही याची पुरेपूर काळजी देखील ते घेत होते. शेवटी एका मध्यस्थाने त्यांची सचिन आणि त्यांच्या कुटुंबाशी ओळख करून दिली आणि हेही सांगितलं की ते खानदानी श्रीमंत आहेत. त्यांना हुंड्याची काहीच मागणी नाही. त्यांनी सचिनच्या आईवडिलांना स्पष्ट शब्दात बोलले की ते हुंड्याच्या विरोधात आहेत. तर सचिनचे वडीलही म्हणाले, आमच्यासाठी तर मुलगीच हुंडा आहे. आमचाही हुंडा घेण्यावर विश्वास नाही आणि असंही काय कमी आहे आमच्या घरात. एक बाप आपल्या मुलीला त्याच्या मर्जीने जे देऊ शकतो ते देऊ शकता, पण आमची काही मागणी नाही हो. आमची एवढीच इच्छा आहे की लग्न 15 दिवसात व्हावं. सचिनच्या आईवडिलांचे विचार जाणून शारदाजी आणि राजवीरजींची समाधानी झाली आणि लग्न ठरवून दिलं. पण शगुनविधीच्या 1 दिवस आधी मध्यस्थांचा फोन आला. बघा राजवीरजी, तुम्ही सगळी व्यवस्था व्यवस्थित केली ना, पण त्या मुलाच्या घरच्यांना एवढंच पाहिजे की फक्त नातेवाईकांसमोर त्यांचा मान राखला पाहिजे. त्यामुळे शगुनच्या ताटात किमान 2 लाख रुपये रोख अवश्य ठेवा आणि मुलाचे आईवडील आणि बहिणीसाठी सोन्याचे दागिने असावेत. बाकी तुम्हाला जे काही द्यायचं आहे ते तुमची इच्छा. हे ऐकून राजवीरजी आश्चर्यचकित झाले, पण हाच विचार केला की त्यांनी एकच मागणी केली म्हणून त्यांनी ती मान्य केली. आनंदी वातावरणात सर्व तयारी चालू होती. पण लग्नाच्या 4 दिवस आधी शारदाजींना मुलाच्या आईचा फोन आला आणि त्या म्हणाल्या, बघा शारदाजी, आमची इच्छा आहे की नातेवाईकांना जे कपडे तुम्ही द्याल ते कपडे ब्रँडेड असावेत आणि साड्यांची किमतीही किमान 4 ते 5 हजार रुपये असायला पाहिजे. राजवीरजी आणि शारदाजी यांना वाईट वाटलं, पण तरीही त्यांनी कोणताही विरोध न करता त्यांचे म्हणणे मान्य केले. मग दुसऱ्या दिवशी मुलाचे वडील म्हणाले, अहो राजवीरजी, तुमच्या जावयाला कोणती गाडी देताय? तर राजवीरजी म्हणाले, पण भाऊसाहेब, गाडी द्यायची तर काही ठरलं नव्हतं. तर सचिनचे वडील म्हणाले, त्यात काय ठरवायचं? आजच्या काळात हे सर्व आवश्यक आहे. राजवीरजींच्या कपाळावर काळजीच्या रेषा उमटल्या होत्या आणि म्हणाले, हे सर्व आमच्या बजेटच्या बाहेर होईल. अरे नाही राजवीरजी, लग्न कार्यात थोडाफार खर्च होतच असतात. आम्ही तर तुम्हाला कळवलं आहे, बाकी तुमची इच्छा. एवढं बोलून त्यांनी फोन कट केला. हे जेव्हा शारदाजींनी ऐकलं तेव्हा त्यांना आश्चर्य वाटलं. या लोकांची मागणी तर वाढतच आहे. आम्हाला आमच्या दुसऱ्या मुलीचंही लग्न करायचं आहे. पण राजवीरजी म्हणाले, शारदा, उद्या लग्न आहे आणि लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. आता आपण काहीच करू शकत नाही. तू अंजू आणि रियाला काही सांगू नकोस. मी बघेन सगळं. कसं तरी कर्ज घेऊन सगळी व्यवस्था केली. लग्न अगदी थाटामाटात पार पडलं. इकडे अंजूचे तिच्या सासरी मोठ्या थाटामाटात स्वागत करण्यात आलं. सुनेच्या रूपात साक्षात लक्ष्मीच आमच्या घरात आली.
दुसरीकडे राजवीर आणि शारदाजी यांच्या मुलींसाठी निश्चिंत झाले होते की त्यांची मुलगी सधन कुटुंबातील आहे. लग्नानंतर राधिका पहिल्यांदाच त्यांना भेटायला आली तेव्हा तिच्या चेहऱ्यावरची चमक पाहून आईवडील आपले सगळी काळजी विसरले होते. पण अवघ्या 2-3 महिन्यातच त्यांना अंजूच्या वागण्यात बदल जाणवू लागला. ती अंजू फोनवर हसत आनंदात बोलत होती. तीच अंजू आता फक्त विचारपूस करून फोन ठेवायची. आईवडिलांनी काहीही विचारलं की ती छोटंसं उत्तर द्यायची आणि आईवडील आणि बहिणीची तब्येत विचारून पटकन फोन ठेवायची. रियाला काही ठीक वाटत नव्हतं. त्यामुळेच ती आपल्या बहिणीला वारंवार फोन करून तिची अवस्था जाणून घेत होती. पण प्रत्येक वेळी सासरचे कोणीतरी फोन उचलायचे आणि एकदा तर सचिनच्या बहिणीने रियाला मजाकमध्ये टोमणाही मारला की कमीत कमी नवविवाहित जोडीला प्रायव्हेट वेळ पण घालवू दे. त्यांना वारंवार फोन करून त्रास देणं ही काही चांगली गोष्ट नाही. रियाने जेव्हा ही गोष्ट तिच्या आईवडिलांना सांगितली तेव्हा राजवीरजी आणि शारदाजी म्हणाले, ठीक आहे, आपण तिला जास्त फोन नाही करायचा. कशी तरी त्यांनी आपल्या मुलीशिवाय जगण्याची सवय लावून घेतली होती. शेवटी एके दिवशी शारदाजींना फोन आला आणि एक गुदमरलेला आवाज त्यांच्या कानावर आला. आई, आपली खूप मोठी फसवणूक झाली. माझे सासरची लोक चांगले नाहीत ग. खूप लोभी आहेत. ते माणसांच्या वेशात राक्षस आहेत. अंजू बेटा, तू हे काय बोलतेस? शारदाजींचे मन थरथर कापू लागले. पण बेटा, तुझ्या लग्नात आम्ही कोणतीच कमी ठेवली नाही. तरीही तुझ्या सासरच्यांची तक्रार आहे का? तर अंजू रडत म्हणाली, माझे आयुष्य उद्ध्वस्त झालं आई. या लोकांनी आपल्याला त्यांच्या स्वतःच्या व्यवसायाबद्दल सांगितलं, परंतु प्रत्यक्षात तो व्यवसाय त्यांचा नाही आहे. तुमचा जावई बेरोजगार आहे. सत्य बाहेर येऊ नये म्हणून त्यांनी लवकर लग्न करण्यास सांगितलं होतं. खूप लोभी लोक आहेत हे. सुरुवातीला माझ्याशी खूप चांगले वागले. एके दिवशी माझ्या सासूबाई माझ्याकडे आल्या आणि म्हणाल्या की नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी काही पैशांची गरज आहे, पण पैशाची व्यवस्था करायला थोडा वेळ लागेल, म्हणूनच तू तुझ्या वडिलांकडून 5 लाख रुपये घेऊन ये. पण मी स्पष्टपणे नकार दिला आणि मी स्पष्टपणे त्यांना सांगितलं की माझ्या वडिलांनी आत्ताच माझं लग्न केलं. त्यांनी लग्नात त्यांच्या ऐपतीपेक्षा जास्त खर्च केला. आता मी त्यांना मला पैसे देण्यास कसं सांगू? तर सासू म्हणाली, आम्ही कोणते कायमचे मागत आहोत, कर्ज म्हणून देतील. जेव्हा पैसे येतील तेव्हा परत करेल. त्याचवेळी सचिनही माझ्याकडे आला आणि म्हणाला, अंजू, आता तू या घरात राहतेस, त्यामुळे तुला तुझ्या वडिलांपेक्षा तुझ्या घरची जास्त काळजी वाटली पाहिजे. कोणतेही प्रश्न न विचारता तुझ्या आईवडिलांच्या घरी जाऊन पैसे घेऊन ये. पण आई, मी पण सांगितलं की मी माझ्या वडिलांकडे कधीही पैसे मागणार नाही. काहीही हो, बस. त्यामुळेच ते माझ्यावर रागवले आहेत. रात्रंदिवस माझा छळ करतात. नाही मला घराबाहेर पडू देत, नाही मला फोनवर बोलू देत. की मी कोणाला काही बोलून तर नाही देणार ना. आपली लाडकी मुलगी अंजूची व्यथा ऐकून शारदाजींचे मन तुटू लागले. मग ती थरथरत्या आवाजात म्हणाली, हे काय बोलतेस तू? मी सांगितलेली एक गोष्ट खरी आहे आई. पण बेटा, आता कुठून फोन करतेस? खरं तर माझी सासू आणि सासरे कुठेतरी बाहेर गेले होते आणि सचिनही पहाटेच कुठेतरी बाहेर गेला होता. ननंदबाई आंघोळीला गेली तर गुपचूप तिचा फोन उचलून आणला, म्हणून बोलू शकले तुझ्याशी. ठीक आहे, आता मी फोन ठेवते. जर माझ्या नंदेने बघितलं तर माझं काही खरं नाही. तू एकदा पप्पांशी एकदा बोल ना, म्हणजे ते काही कडक कारवाई करू शकतील. असं म्हणत अंजूने फोन ठेवला. पण इकडे फोन बंद झाल्यावरही शारदाजी कानाशी फोन लावून दगडासारख्या उभ्या होत्या. हृदयाला जसा मोठा धक्का बसला होता. त्यांनी राजवीरांचा फोन केला आणि पटकन यायला सांगितलं. शारदाजींचा घाबरलेला आवाज ऐकून राजवीरजी आपले काम पूर्ण न करता घरी पोचले. तेव्हा शारदाजींनी त्यांना रडत रडत संपूर्ण गोष्ट सांगितली. आपल्या लाडक्या मुलीवर झालेल्या अत्याचाराची कहाणी ऐकून राजवीरांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तेव्हा शारदाजी रडतच म्हणाल्या, आता तुम्ही काहीतरी करा. माहीत नाही माझी मुलगी गुदमरून कशी जगत असेल त्या हैवानांच्या घरी. नाही शारदा, ही हिंमत हारायची वेळ नाही.
त्यापेक्षा समजदारीनं काम घेण्याची आहे. तिला भेटायला आपण उद्या जाऊ. आपल्याला भेटून तिला थोडी हिंमत तरी मिळेल. प्रयत्न करू की काही दिवसांसाठी तिला आपल्या घरी घेऊन येऊ. दुसऱ्या दिवशी राजवीरजी आणि शारदाजी त्यांच्या मुलीच्या घरी पोहोचले. शारदाजींनी जेव्हा आपल्या मुलीला डोळे भरून पाहिलं तर त्यांना आश्चर्य वाटलं. एकेकाळी फुलासारखा फुलणारा चेहरा आज त्याच चेहऱ्यावर सौंदर्यपूर्ण नाहीसं झालं होतं. पाहुणचार तर खूप दूरची गोष्ट होती. ती तर हे बघून हैराण होती की लग्नाच्या वेळी जी माणसं सभ्य आणि स्वाभिमानी दिसत होती, आज त्याच माणसांच्या चेहऱ्यावर फक्त संतापाचे भाव दिसत होते. ते स्वतःला असे महसूस करत होते जसं काही जेलरच्या समोर एखादा गुन्हेगार उभा होता. जेव्हा आमची मुलगी अंजूला भेटलो तेव्हाही मोकळेपणाने बोलू शकलो नाही, कारण सगळेच तिथे घिरट्या घालत होते. त्यांच्यासमोर अंजू काहीच बोलू शकली नाही आणि शेवटी हिंमत एकवटून त्यांनी अंजूच्या सासऱ्यांना विचारलं, भाऊसाहेब, तुमची परवानगी असेल तर मी माझ्या मुलीला काही दिवसांसाठी घरी घेऊन जायचं होतं, पण मला समोरून 2 शब्दात नाही ऐकू आलं. पुढच्या आठवड्यात बहिणीच्या मुलीचं लग्न असून सर्वांचं जाणं आवश्यक आहे, असं सांगत त्यांनी अंजूला पाठवण्यास नकार दिला. ठीक आहे, लग्नानंतर काही दिवस अंजूला घेऊन जाऊ, असं बोलून दोघेही तिथून निघून गेले. आज राजवीरजी आणि शारदाजी स्वतःला खूप लाचार आणि असं महसूस करत होत्या. खूप जड अंतकरणाने दोघे पतीपत्नी आपल्या मुलीच्या सासरहून परत आले. अशा तिरस्कार आणि अपमानास्पद वातावरणात 2 तास घालवणं तेही त्यांच्यासाठी कठीण होतं आणि त्याच वातावरणात त्यांच्या मुलीला दिवस रात्र सहन करावं लागत होतं. त्याचाच विचार करून त्यांचे मन दुःखी होत होते. शारदाजींच्या डोळ्यातील अश्रू पाहून राजवीरजी म्हणाले, अगं काळजी का करते शारदा? 15 दिवसांनी अंजूच्या मैत्रिणीचं लग्न आहे ना, तेव्हा अंजूला काही दिवस आपल्यासोबत राहायला बोलावून घेऊ. 15 दिवस झाले होते. अंजू लग्नाला आली होती, पण फक्त तिच्या मैत्रिणीच्या लग्नासाठी. ती तिच्या नवऱ्यासोबत आली होती. प्रयत्न करूनही आईवडील आपल्या मुलीशी जावयासमोर काही बोलू शकत नव्हते. रियाही आपल्या बहिणीशी बोलण्यासाठी तळमळ करत होती. सचिन 5 मिनिटांसाठी वॉशरूममध्ये गेला तेव्हा शारदाजी आणि रिया यांना अंजूशी बोलण्याची संधी मिळाली. तिला साध्या साडीत पाहून मीरा रागानेच म्हणाली, ताई हे काय? तू तुझ्या मैत्रिणींच्या लग्नाला नीट तयार करून तरी आली नाहीस. दागिने नाहीत, चांगले कपडे देखील नाहीत. तर अंजूच्या डोळ्यात पाणी आलं आणि म्हणाली, काय घालू? माझे सर्व दागिने आणि कपडे त्यांनी त्यांच्या मुलीच्या लग्नासाठी ठेवले आहेत. मला तर पाहूसुद्धा दिलं नाही. हे ऐकून रिया आणि शारदाजींचा खूप मोठा धक्का बसला. नंतर ती म्हणाली, पण बेटी, आम्ही दिलेले सामानही तुझ्या घरात नव्हतं का? ते पण? तर अंजू म्हणाली, कुठे असेल आई? घरातील प्रत्येक वस्तू तुम्ही मला खूप प्रेमाने दिली होतीच. TV, फ्रीज, AC, सोफा, वॉशिंग मशीन या लोकांनी सगळं विकून टाकलं. तेव्हा अंजूचा नवरा सचिन समोरून येताना दिसला. त्यामुळे दोघेही नॉर्मल असल्याचं नाटक करू लागल्या. अंजूला काही दिवसांसाठी इथेच राहायला शारदाजींनी अंजूच्या पतीला विचारलं, तेव्हाही त्यांनी नाहीच सांगितलं. यावेळी निमित्त असं होतं की दोघांना दुसऱ्या दिवशी मित्राच्या घरी जेवायला जायचं होतं. त्यामुळे अंजू नंतर येईल. मग राजवीरजींनी खिशातून एक नवीन मोबाईल काढला, जो त्यांनी अंजूसाठी विकत घेतला होता, आणि तो तिला देताना म्हणाले, तुला जेव्हा वाटेल तेव्हा तू बोलू शकते. चल अंजू, उशीर होतोय, सचिन म्हणाला आणि त्याच रात्री ते घरी परतले. पण अंजूने आता तिच्या सासरबद्दल जे काही सांगितलं ते ऐकून शारदाजींना चैन पडत नव्हतं. काश एक जादूची काठी असती माझ्याकडे, तर त्याने माझ्या मुलीच्या आयुष्यात येणारे दुःखाचे सर्व काटे मी माझ्या पदरात घेतले असते आणि तिच्या आयुष्यात आनंदाची फुले पसरवली असती, असं म्हणत शारदाजी रडायला लागल्या. पण दुसरीकडे राजवीरजींनी या गोष्टीची तसली होती की आता निदान अंजूला आपल्याला आलेला फोन तर करता येईल. पण शारदाजींना ज्याची भीती वाटत होती तेच झालं. अंजूचा फोनही तिच्या नवऱ्याने हे सांगून हिसकावून घेतला की तू याचं काय करणार?
हा लेटेस्ट डिझाईनचा मोबाईल माझ्यासाठी चांगला आहे. असंही मला नवीन मोबाईल हवाच होता. तुला तुझ्या आईवडिलांना बोलायचं असेल तर आईचा फोन घे. काही दिवसांनी भिकाऱ्याप्रमाणे तिने सासूकडे मोबाईल मागितला, पण सासूने तिच्याकडे अशा नजरेनं पाहिलं की अंजूचे अर्धे रक्त सुकले होते. गप्प बसून ती परत तिच्या खोलीत येऊन बसली. अंजूवरचे अत्याचार दिवसेंदिवस वाढतच होते. स्वयंपाक करायला थोडा उशीर झाला की तिचा नवरा शेजारी पडलेली कोणतीही वस्तू उचलून तिला मारायचा. हातातून कुठलीही काचेची वस्तू निसटून पडली तर नणंद हात फिरवायला उशीर करायची नाही. एके दिवशी सचिनचा मोबाईल रूममध्ये पडलेला पाहून अंजूने तिच्या आईवडिलांना फोन करण्याचा प्रयत्न केला की तेव्हा सचिन खोलीत आला आणि त्याने अंजूच्या गालावर जोरात मारली. मग त्याने तिचं तोंड धरलं आणि जोरात ओरडला, मला न विचारता माझा मोबाईल घेण्याची हिंमत कशी झाली? याच्यापुढे माझ्या कोणत्याही वस्तूला हात लावलास तर मी तुला जिवंत सोडणार नाही. अंजू खूप घाबरली होती. पुन्हा एकदा सासरच्या तुरुंगात जसं तसं बाहेर येऊन अंजूने तिच्या माहेरी फोन केला. रियाने तो फोन उचलला तर अंजूने रडत रडत तिची संपूर्ण कहाणी सांगितली. आता सहन होत नाही रिया, पप्पांना सांग मला या नरकातून बाहेर काढायला, नाहीतर मी जिवंत राहणार नाही. असे म्हणत अंजूला अश्रू अनावर झाले आणि त्यावेळी शारदाजी आणि राजवीरजी बाजारात गेले होते. जसे ते घरी आले तशी रिया म्हणाली, का ग आई, जेव्हा अंजूताई कॉलेजला जात होती तेव्हा तुला तिच्या सुरक्षेची एवढी काळजी वाटत होती ना? एकदा जाऊन बघ ताईच्या सासरी, त्या हैवानाच्या घरी ती सुरक्षित आहे का? अगं, तोंडावर मारणं तर खूप छोटी गोष्ट आहे. जितका त्रास तिला तिथे सहन करावा लागत आहे ना, ते लोक तर तिला मारून टाकतील. जाऊन घेऊन काय येत नाही तिला तिथून? मुलीचे ऐकून राजवीरजी म्हणाले, पण रिया, तुझ्या लग्नाचा विषय सुरू आहे आणि जर मुलाकडच्यांना कळलं की तुझी मोठी बहीण तिच्या आईवडिलांच्या घरी राहते तर ते या घराशी नक्कीच नातं जोडणार नाहीत. ते तर काय, कोणीही आपल्याशी नातं जोडणार नाही. ते तर हेच विचार करतील ना की आईवडिलांनी चांगले संस्कार दिले नाहीत. नाही पप्पा, एका मुलीच्या लग्नासाठी दुसऱ्या मुलीचा त्याग करणार का? आणि असंही ताईचे हाल बघून मला लग्नही करायचं नाही. मुलीची अवस्था बघून शारदाजी म्हणाल्या, तुम्ही माझ्या मुलीला आत्ताच्या आत्ता आपल्या घरी घेऊन या. त्यांनी पाठवलं नाही तर जबरदस्तीने आणा, पण खोट्या प्रतिष्ठेच्या नावाखाली मी माझ्या मुलीचा बळी देऊ शकत नाही. तेव्हा राजवीरजी म्हणाले, शारदा, मी काय म्हणतो ते समजून घेण्याचा प्रयत्न तरी कर. थोड्या दिवसात अंजूच्या मांडीवर एक लहान बाळ खेळताना दिसेल ना, तर सासरच्या घरात आपोआपच तिची जागा होईल, मला खात्री आहे. आणि तरीही ते लोक सुधारले नाहीत तर मी समाजातील लोकांना त्यांच्या घरी जमवतो. समाजात स्वतःचा अपमान होताना पाहून त्यांना त्यांची वागणूक बदलावीच लागेल. त्यावेळी प्रकरण शांत झालं. काही दिवसांनी अंजूने एका मुलीला जन्म दिला, पण मुलगीच झाली म्हणून सासरच्या लोकांच्या नजरेत ती आणखीनच गुन्हेगार बनली. आता रोज सासूच्या आपल्या मुलांचे दुसरे लग्न लावून देण्याच्या धमक्या देऊ लागली. या घरात राहायचं असेल तर वडिलांना सांग लगेच पैशाची व्यवस्था करायला. अंजूची सासू बोलली तेव्हा अंजू म्हणाली, पण आई, मी तुम्हाला कितीतरी वेळा सांगितलं आहे, त्यांच्याकडे अजून पैसे नाहीत. बरं, घर तर आहे तुझ्या वडिलांचं, ते विकून पैसे जमा करतील. इतकं तर बाप आपल्या मुलीसाठी करूच शकतो ना. सासूने असं सांगितल्यावर अंजू म्हणाली, आई, तुमचीही मुलगी आहे, तिलाही एवढे पैसे तुम्ही तिच्या सासरच्या लोकांना देणार का? हेच बोलायचा उशीर होता की सचिन पुढे आला आणि अंजूच्या गालावर जोरात मारली. निर्लज्ज, तुझी इतकी हिंमत माझ्या आईला प्रत्युत्तर देण्याची? अंजूचं डोकं फिरत होतं. तेव्हाच तिची सासू म्हणाली, आता आमचे तोंड बघत इथेच उभी राहशील का? जा आणि चहा कर. थोड्या वेळाने अंजू चहाचा ट्रे घेऊन खोलीत येऊ लागली तेव्हा तिला तिच्या नवऱ्याचे आणि सासूचे काही बोलणं ऐकू आलं. थोड्या वेळ ती तिथेच उभी राहिली. आतमधून आवाज आला, यावेळी आपलं ऐकलं तर ठीक, नाहीतर आधी तिच्या मुलीच्या ठिकाणी लाव, मग तिच्यानंतर या महाराणीला. तुझ्या दुसऱ्या लग्नात आपण खूप हुंडा घेऊ. हे ऐकताच अंजूच्या पायाखालची जमीनच सरकली.
तिला चक्कर आल्यासारखं झालं. मग कसं तरी स्वतःला सावरत ती आत आली आणि सगळ्यांना चहा देऊ लागली. दुसऱ्याच दिवशी जेव्हा अंजूची सासू तिच्या खोलीत झोपली होती आणि घरातली बाकीचे सदस्य गायब होते, तेव्हा अंजू गुपचूप घराबाहेर पडली आणि एका स्त्रीकडून मोबाईल मागितला आणि आईला फोन करून म्हणाली, मी ठरवलंय आई, आजच मी माझ्या मुलीसोबत तुमच्याकडे येते. बस इतकं जाणून घेण्यासाठी फोन केला होता की माझ्या या निर्णयाला माझे आईवडील माझ्यासोबत आहेत की नाही. पण बेटा, काय झालं स्पष्ट सांग. आई, माझ्याकडे जास्त वेळ नाही. बस एवढं समजून घे की आता इथे राहणं मला शक्य नाही. आत्तापर्यंत ही लोक माझ्यासोबत जे काही करत होते ते मी सहन करत होती. पण आता प्रकरण माझ्या मुलीवर आलं आहे आणि मी हे अजिबात सहन करणार नाही. मी फक्त हे विचारण्यासाठी फोन केला आहे की मी माझ्या घरी परत येऊ शकते का. तर शारदाजी म्हणाल्या, पण बेटी, आज तुझ्या धाकट्या बहिणीला मुलाकडचे बघायला येणार आहेत. बस थोड्या वेळाने पोहोचतीलच. ते गेल्यावर मी तुझ्या बाबांशी बोलते. बरं आई, निराश स्वरात अंजू बोलली आणि फोन ठेवून दिला. आणि मध्यरात्री अंजू तिच्या सासरच्या घरातून गायब झाल्याची बातमी आली. अंथरुणावर पडलेल्या शारदाजींना जाणवलं की सकाळ झाली आहे. राजवीरजी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या मित्रांना सल्ला घेण्यासाठी गेले की काय करावं. इकडे रिया अंजूच्या मैत्रिणींना फोन करून अंजूबद्दल विचारत होती. तेव्हा शारदाजी तिच्या खोलीच्या भिंतीवर एक एक करून अंजूचे फोटो पाहू लागल्या. 2 वर्षाची हसणारी खेळणारी छोटी अंजू, पाठीवर दप्तर घेऊन शाळेत जाणारी बडबडी अंजू, काहीतरी करण्याची ध्यास ठेवणारी अंजू, कॉलेज गर्ल, डोळ्यात खूप स्वप्न असलेली वधूर अंजू. तेवढ्यातच अचानक एक न पाहिलेलं चित्र त्यांच्या डोळ्यात उमटलं. उंच पुलावरून उडी मारली. नाही, असं नाही होऊ शकत. तू कुठे आहेस बेटा? आज मी किती असहाय्य झाले. शारदाजींचं मन किंचाळू लागलं आणि तेवढ्यातच फोन वाजला. हे ऐकून शारदाजींचा श्वास रोखला गेला. आज त्यांच्यात फोन उचलण्याची आणि आपल्या मुलीबद्दल कोणतीही वाईट बातमी ऐकण्याची हिंमतच नव्हती. मग क्षणाचाही विलंब न लावता रिया धावत आत आली आणि फोन उचलून हळव्या आवाजात म्हणाली, हॅलो. तेवढ्यातच दुसरीकडून कुणीतरी मेसेज दिला. फोन ऐकताना रियाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले आणि फोन ठेवल्यावर ती कपाळाला हात लावून जोरात रडली. इतक्यात राजवीरजी पण घरी आले होते. तिची अवस्था पाहून शारदाजी आणि राजवीरजी यांना धक्काच बसला. कोणाचा कॉल होता? शारदाजींनी तिच्या गुदमरलेल्या घशातून मोठ्या कष्टाने विचारलं. पण रिया काहीच बोलू शकली नव्हती. बेटा, काहीतरी बोल. कोणाचा फोन होता? सर्व काही उघड असूनही राजवीरजी व्याकुळतापूर्वक बोलले. तेव्हा रिया आपल्या आईवडिलांना मिठी मारून जोरजोरात रडू लागली आणि म्हणाली, देवाने आपलं ऐकलं आहे पप्पा. ताई एकदम ठीक आहे. काय? खरं बोलतोयस ना बेटा? शारदाजींच्या कोमजलेल्या चेहऱ्यावर हसू उमटलं. हो आई, ताई काल संध्याकाळीच परीला घेऊन महिला आयोगात पोहोचली आहे. ताई तिथे पूर्णपणे सुरक्षित आहे आणि आयोगाच्या मदतीने तिने तिच्या सासरच्या लोकांविरुद्ध पोलीस तक्रारही दाखल केली आहे. हेच सांगण्यासाठी त्यांनी फोन केला होता, जेणेकरून आपल्याला तिची काळजी वाटू नये. हे ऐकून राजवीरजी पटकन उठले आणि घरातून बाहेर जाऊ लागले. तेव्हा शारदाजींनी विचारलं, कुठे जात आहात? आपली मुलगी अंजूला आपल्या घरी आणायला? देवाने आपल्याला आपली चूक सुधारण्याची संधी दिली आहे आणि मला ही संधी वाया घालवायची नाही. समाज काय म्हणतो मला काही फरक पडत नाही. असं बोलून राजवीरजी घरातून बाहेर निघून गेले आणि दुपारी आपल्या लाडक्या मुलीला आणि नातीला सोबत परत घरी घेऊन आले. आपली मुलगी अंजूची अवस्था पाहून शारदाजींनी तिला मिठी मारली आणि खूप रडल्या. तेवढ्यातच राजवीरजींचा फोन आला. अभिनंदन राजवीरजी, मुलाला तुमची मुलगी रिया आवडली आहे. तेव्हा राजवीरजी म्हणाले, पण मला आत्ता रियाचं लग्न नाही करायचं आहे. मी माझ्या मुलीला पुढे शिकवणार आहे, जेणेकरून ती स्वतःच्या पायावर उभी राहू शकेल. एवढं बोलून राजवीरजींनी फोन ठेवला. शारदाजी आणि त्यांच्या 2 मुली मोठ्या आश्चर्यानं राजवीरांकडे पाहू लागल्या. कदाचित त्यांच्या कानावर विश्वास बसत नव्हता. तेव्हा राजवीरजी म्हणाले,
आणि अंजू बेटा, तूही तुझ्या UPSCची परीक्षेची तयारी सुरू कर. मला माझ्या दोन्ही मुलींना या समाजात अभिमानाने वर मान करून चालताना पाहायचं आहे. राजवीरजींचे हे बोलणे ऐकून, हे शब्द ऐकताच दोन्ही मुलींनी आनंदाने त्यांना मिठी मारली. तब्बल 6 महिन्यानंतर अंजूचा सचिनपासून घटस्फोट घेतला. अंजू तिच्या परीक्षेच्या तयारीत व्यस्त होती. बघता बघता 4 वर्ष निघून गेली आणि आज घटस्फोटाला 4 वर्ष उलटून गेल्यावर तोच सचिन, एकेकाळी हुंड्यासाठी पत्नीचा छळ करणारा, आता बहिणीला न्याय मिळवून देण्यासाठी भटकत होता. अंजूला तिच्या सासरच्या लोकांनी जशी वागणूक दिली होती तशीच वागणूक तिच्या सासरचेही त्याच्या बहिणीला देत होते. सचिन जेव्हा आपल्या बहिणीच्या सासरच्या लोकांविरुद्धची याचिका घेऊन आई आणि बहिणीसह SP ऑफिसमध्ये पोहोचला, तेव्हा SP साहेब ऑफिसमध्ये नव्हते. सचिनची आई आणि बहीण तिथल्या खुर्चीवर बसल्या आणि सचिनने आपला अर्ज समोरच्या टेबलवर ठेवला. काही वेळाने SP गणवेशातील एक महिला वेगाने चालत आली आणि समोर ठेवलेल्या खुर्चीवर बसली. त्या महिलेला पाहून सचिनच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण SPच्या खुर्चीवर बसलेली ती महिला दुसरी तिसरी कोणी नसून त्याचीच पूर्वपत्नी अंजू होती. अंजूनेही त्याला ओळखलं होतं. अंजूने एक नजर त्याच्यावर पाहिलं तर सचिनच्या बहिणीच्या चेहऱ्यावर आणि शरीरावर काळ्या निळ्या खुणा होत्या. तिला पाहताच अंजूला तिची ती वेळ आठवली. डोळ्यातून अश्रू बाहेर येण्याच्या मार्गावर होते, पण मग स्वतःला नियंत्रणात ठेवून अंजूने अनोळखी माणसासारखा आपल्या टेबलावर ठेवलेला कागद उचलला आणि वाचायला सुरुवात केली. इकडे सचिनच्या आई आणि बहिणीची अशी अवस्था झाली होती की त्यांना कापले तर रक्तही येणार नाही. तेव्हा अंजू म्हणाली, ही हुंड्याची केस का? ही हुंड्याची केस आहे. मारहाण करतात तुझ्या बहिणीला आणि माहेरून पैसेही आणायला सांगितले जातात. या सगळ्या गोष्टी आजकाल रोज ऐकायला मिळतात. काय मिस्टर सचिन? सचिनच्या डोळ्यात बघत अंजू म्हणाली, तर सचिन अगदी घामाने भिजला होता. सचिनच्या अशा अवस्था पाहून अंजू फक्त त्याच्याकडे पाहत होती. सचिन त्यावेळेस रडवेला अवस्थेत तिच्याकडे पाहत होता आणि म्हणाला, अंजू, आम्हाला माफ कर. आम्ही तुझ्या बाबतही असंच वागलो. अंजू, कर्म फिरून बघ कसं आलं. आमच्याच बहिणीच्या बाबतीत असं काही घडतंय की तिला खूप त्रास होतो. तिच्या सासरच्या घरी जसा आम्ही तुला त्रास दिला होता तसा त्रास माझ्या बहिणीला दिला जातोय. तिला पैशांसाठी आणि घरातील वस्तूंसाठी माहेरी पाठवलं जातं. तिला मारहाण केली जाते. मला फार वाईट वाटतं. आम्ही तुझ्याशी असंच वागत होतो आणि आम्हाला माफ कर. पण अंजू, तू कशी एवढी मोठी झालीस? तू कशी परीक्षा दिलीस आणि SP ऑफिसर झालीस? आम्हाला माफ कर. अंजू, आम्हाला आमचं कर्माचं फळ मिळालं, पण माझ्या बहिणीच्या बाबतीत हे दुःखद घटना घडायला नको. तिच्या आयुष्यात खूपच अडचणी चालू आहे. तिला खूप त्रास होत आहे, मनस्ताप होतो आहे. तिच्या घरचे तिला खूपच त्रास देत आहे. अंजू, आम्ही तुला खूप त्रास दिला त्याबाबत आम्ही माफी मागतो. माफीच्या लायकीचे देखील आम्ही नाही आहेत. पण माझ्या बहिणीला एवढा त्रास यांच्याकडून वाचव. तू आता एवढी मोठी ऑफिसर झालीस तर माझ्या बहिणींसाठी काहीतरी कर. तेव्हा अंजू म्हणाली, सचिन, ज्यावेळेस आपण दुसऱ्यांशी चुकीचं वागतो ना, त्यावेळेस परमेश्वर आपली परीक्षा नक्कीच घेणार असतो. हे लक्षात ठेवत जा. जसं तुमच्या बाबतीत घडलं, जसं तुम्ही मला त्रास दिला, तसं तुमच्या आयुष्यात तुझ्या बहिणीच्या बाबतीत झालं. त्यावेळेस तुम्हाला त्याची कळकळ लागली, तिचाच त्रास तुम्हाला जाणवला. पण ज्यावेळेस तुम्ही मला त्रास देत होता त्यावेळेस तुम्हाला तो त्रास जाणवला नाही का? असो, तरी मी तुम्हाला मदत करायला तयार आहे. आणि शेवटी अंजू त्याच्या बहिणीला न्याय मिळवून देते. पण अंजू सचिन आणि त्याच्या घरच्यांना मात्र माफ करत नाही. सचिन खूप वेळा तिची विनवणी करतो, माफी मागतो आणि घरी घेऊन जाण्यासाठी तिची विनवणी करतो, पण अंजू त्याच्यासाठी तयार होत नाही. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, अंजू जे काही केलं त्याबाबत तुम्हाला काय वाटतं? कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जर अंजू तशीच रडत राहिली असती आणि त्रास सहन करत राहिली असती तर नक्कीच तिला मृत्यूला सामोरं जावं लागलं असतं. पण ती धडाधडीने उभी राहिली आणि स्वतःची
UPSCची एक्झाम देऊन ती स्वतः SP ऑफिसर झाली आणि सचिन आणि त्याच्या कुटुंबियांना मात्र त्यांच्या कर्माचं फळ भोगावं लागलं. तर मग मित्रांनो, आपण जसं कर्म करतो तसंच फळ आपल्याला भोगावं लागतं. तर आपण दुसऱ्यांशी चुकीचं वागत असेल तर परमेश्वरही आपल्याला चुकीचं बघतच असतो. नक्कीच लक्षात ठेवा. तुम्हाला या कथेबद्दल काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अंजूचा ऑफिसर होण्यापर्यंतचा प्रवास तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.